नमस्कार. नाध्यास प्रोडक्शन हाऊसच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. विद्या विनयनं शोभते असं आपल्याला लहानपणापासून शिकवण्यात आलेलं आहे. खास करून आपण कलाक्षेत्रामध्ये पाहिलं तर कलाक्षेत्रातील जे सगळे कलाकार असतात, ते केवळ प्रसिद्धी, नाव यासाठी स्वतःची कला शिकत नाहीत किंवा त्याचा परफॉर्मन्स करत नाहीत. तर तो जो विनय आहे, तो विनय हा रसिकांना आवडतो आणि त्याच्यामुळं त्यांना ते आपल्यापर्यंत कला पोहोचण्यासाठी त्याची मदत मिळत असते. आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, अगदी सातारा शहरातही, सातारा जिल्ह्यातही अनेक असे कलावंत आहेत, की ज्यांनी आपलं जे नाव आहे ते राष्ट्रीय पातळीवरती नेलेलं आहे आणि अ, त्यांचा एवढा विनय आहे, की काही कलाकार मी असे पाहिलेले आहेत, की कलाकार कित्येकदा कॅमेऱ्यासमोर येत नाहीत, कॅमेऱ्यासमोर बोलत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला ही बाजू आपल्याला कधी माहिती पडत नाहीत, की आपल्या शहरामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये इतके कलाकार आहेत आणि केवळ आज त्यांच्याविषयीची आपल्याला जी माहिती आहे, ती आजच्या प्रमाणे आपल्याला इंटरनेटवरती लगेच बघायला मिळत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याच्याविषयी माहिती उपलब्ध होत नाही. परंतु नाध्यास प्रोडक्शन हाऊसचा हाही एक प्रयास आहे, की हे जे आपण अनसंग हिरोज किंवा जे हिडन जेम्स आपण म्हणू शकतो, की प्रत्येक क्षेत्रामध्ये इतकं उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्ती आपल्या आसपास असतात. त्यांची ओळख ही आपल्याला सगळ्यांना व्हावी, हा देखील उद्देश आपल्या या माध्यमातून पूर्ण होत आहेत. आज आपल्या स्टुडिओमध्ये खास उपस्थित आहेत पंडित निषाद सदाशिव पवार सर. सरांचं एम-एस-सी केमिस्ट्री झालेलं आहे. सर सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेज ठाणे येथे गेली 25 वर्ष रसायनशास्त्राचे सर प्राध्यापक आहेत, प्रोफेसर आहेत आणि प्राध्यापक असून देखील त्यांनी स्वतःची जी तबल्याची जी कला आहे ती अतिशय उत्तमप्रमाणे जोपासलेली आहे. त्यांनी अनेक दिग्गज कलावंतांना साथसंगत देखील केलेली आहे, ज्याच्यामध्ये उल्लेखनीय असे पंडित शौनक अभिषेकी असतील, देवकी पंडित असतील, आशा खाडीलकर असतील, अजय पोहनकर असतील, अशा अनेक मोठ्या दिग्गज कलावंतांना सरांनी साथ दिलेली आहे. सरांचे महाराष्ट्रामध्ये किंवा अनेक बाकीच्या राज्यांमध्ये देखील अनेक चांगले कार्यक्रम, सोलो कार्यक्रम देखील झालेले आहेत आणि मला खूप आनंद आहे, की सर साताऱ्याचे आहेत. सातारचा मी हिरो म्हणू शकेन, की आज मला खूप एक चांगली एक संधी मिळाली आहे, की आपल्यासमोर सातारमध्ये जे उल्लेखनीय काम केलेले जे कलाकार आहेत, त्यांची मला माहिती तुमच्यासमोर सादर करण्याची संधी मिळत आहे. तर सर आपलं नाध्यास प्रोडक्शन हाऊसच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. थँक यू. अ, आपला जेव्हा मी बायोडेटा वाचत होतो आणि मला खूप विशेष वाटलं, की खरं तर सातारसारख्या शहरामध्ये म्हणजे आपल्याकडं तर खरं तर पुण्या-मुंबईसारखी परिस्थिती नसताना देखील आपण दोन्ही क्षेत्रामध्ये म्हणजे प्रोफेसर देखील आपण आहात आणि सारखा जो सामान्य माणसांना अवघड वाटणारा विषय आणि त्याच्यामध्ये देखील आपण त्याच्यामध्ये आपलं देखील कार्य आपण करत आहात आणि संगीत त्याच्या जोडीला देखील आपण करत आहात. तर हे दोन्ही आपण कसं सांभाळत आहात? एक तर लहानपणापासून घरी क्लास होते तबल्याचे. त्यामुळे जे काही शिकायचो ते दुसऱ्याचं ऐकूनच शिकलोय. म्हणजे एकदा तर असं झालं, की एक बर्वे नावाचा स्टुडंट होता हं, आणि तो रेला वाजवत होता. धातरी किडतक, तिरीकडे धातरी किडतक, तिरीकडे धातरी किडतक हं. आणि त्याला काही जमत नव्हतं, बरं का. आणि मी थोडं-थोडं शिकलो होतो. तर भावा म्हणाले, "अरे, नीट वाजव, काय नाही येते तुला? येईल, वाजव अजून." तर मी तिथे बघत होतो, म्हटलं, "बाबा, हे मला येईल इतकं सहजपणे." हं, ते म्हणाले, "तुला कुठे शिकवलं मी?" हं, "हो, नाही शिकवलं, पण मला येईल हे." "बस, वाजव." मग तिथे जो हात टाकला, तो डायरेक्ट रेलाच वाजवून मध्य लयला रेला वाजवून टाकला. हं. तिथनं जे सुरू झालं, की येस, देअर इज अ स्पार्क इन माय सोल.
बरोबर, बरोबर. तिथे मला लहानपणी जाणीव झाली. आणि नंतर काय झालं, की जो जो यायचा, त्याला यायचं नाही, "निशात बस, वाजव." आणि मग आम्ही ते वाजवायचो. त्यामुळे आमचं शिक्षण हे एका तासाचं नव्हतं. आम्ही सगळ्या शिष्यांबरोबर पण शिकायचो. आम्ही गुरुजी प्रॅक्टिस करत होते तेव्हाही शिकायचो. आम्ही स्वतः प्रॅक्टिस करायचो तेव्हाही शिकायचो. हा तबल्याचा भाग झाला. आणि केमिस्ट्रीचा असं असं होतं, की मी साधारण 65-70चा विद्यार्थी टक्क्याचा. पण केमिस्ट्री सब्जेक्ट आला तर 92% जो पहिला विद्यार्थी असायचा, त्याला मी बीट करून माझे माझे मार्क्स वरती असायचे. जास्त असायचे. हां. त्यामुळे ती एक केमिस्ट्रीची माझी लायकिंगच होती. आणि मला कधी असा अभ्यास करावा लागला नाही. मला सगळं येत गेलं. याचं एक कारण असावं, कारण हं. तबल्यामध्ये व्हिज्युअलायझेशन करावं लागतं, हां. की आपण काय सादर करतोय, त्याच्या पुढे काय आहे, काय नाही आहे. असा एक प्रकार असतो. आणि केमिस्ट्रीमध्ये पण व्हिज्युअलायझेशन करावं लागतं. तुमची स्ट्रक्चर्स काय असायला पाहिजेत, त्या स्ट्रक्चरपर्यंत पोहोचण्यासाठी कॅटलिस्ट काय वापरायला पाहिजे, रिॲक्शन काय करायला पाहिजे. ही व्हिज्युअलायझेशन्स दोन्हीमध्ये मॅच झाले आणि मग त्याचं एक कॉम्बिनेशन झालं, की ओके, हा माणूस तबला आणि केमिस्ट्रीसाठी योग्य आहे, असं झालं. आपण सर आत्ता म्हणजे पहिल्याच आपल्या उत्तरामध्ये आपल्या वडिलांचा उल्लेख केला, की आपले जे वडील आहेत पंडित सदाशिव पवार साहेब, की ज्यांचं उस्ताद अमीर हुसेन खाँ साहेबकडून त्यांना तालीम मिळाली. तर मला त्यांच्याबद्दल देखील जाणून घ्यायला आवडेल आपल्याकडून, की अ, आपल्या वडिलांचा आपल्यावरती कसा प्रभाव पडला आणि अ, काय त्यांनी केलं? वडील इथे आले तेव्हा मुंबईत आले तेव्हा 11 वर्षाचे होते. हं, आणि त्यावेळेला तबलावादक नाही त्यांच्या ग्रुपमध्ये भजनी लोकांच्या. ते हं, पहिले भजन शिकायला गेले, हं, गाणं शिकायला. तबला नाही म्हणून त्यांनी सगळ्यांनी सांगितलं, की तू थोडा तबला पण शिक. हं, म्हणून ते चतुर्भुज राठोडांकडे तबला शिकायला गेले. त्यांनी बघितलं, की त्यांच्याकडे पण तबला नाही आहे, हं, तबलावादक नाही. हं, कारण ते फार मोठे चक्री भजनचे गायक होते. चक्री भजन हे आज चाललेलं आहे ते चक्री भजन नाही. चक्री भजनाची ठाय लय असते, हं. जी क्लासिकलच्या लोकांची असते. आणि त्याच्यात ताना, तो चक्रधार, ती आया, हे सगळं असतं. मग ते मला 3 महिने त्यांनी शिकवल्यानंतर म्हणाले, "अरे माझ्याकडे पण नाही, तू वाजव माझ्याबरोबर." हं, मैं मैं बताता हूँ, ते हिंदी होते. मैं बताता हूँ कैसे बजाने का है. 3 महिन्यात हा छोटा मुलगा कार्यक्रम करायला लागला. हं. रोजचे काय जे मिळत असतील अ, मानधन, त्याच्यातनं त्याची परिस्थिती सुधारत गेली आणि तब्बल 21 एकर जमीन गहाण पडलेली सोडवली. वाह! त्याच्यानंतर काय झालं, की ओके, आता आपल्याला तबला तर येतोय असं माझ्या वडिलांना वाटलं. मग आता ह्याच्या पुढचं शिक्षण घ्यायला पाहिजे. हं, इथे थांबता येणार नाही. म्हणून ते विचारत असतानाच एक टॅक्सी ड्रायव्हर त्यांना भेटला होता. तर तो म्हणाला, "आपको तबला सीखना है? ठीक है. मैं आपको एक जगह ऐसे लेके जाता हूँ. वहाँ आपको तबले का पूरा ज्ञान मिलेगा." मग तो घेऊन गेला उस्ताद आमिर हुसेन खान साहेब यांच्याकडे. तोपर्यंत त्यांना माहीत नाही, हं, की हे किती ग्रेट आहेत. ते तिथे गेले हं, आणि म्हणजे माझे वडील सांगतात, की आमिर हुसेन खान साहेब म्हणजे संत माणूस, हं. तबल्याला वाहून घेतलेला. बरोबर. आणि अशा पद्धतीने त्यांच्याकडे जे शिकणं चालू झालं, ते नंतर कायम राहिलं. मला फक्त एकच म्हणजे मला त्यांच्याबद्दल अजूनही ऐकायचं आहे. अ, थोडंसं रसिकांना माहिती साठी त्यांनी कोणकोणत्या ठिकाणी त्यांची कला सादर केलेली आहे? कोणकोणत्या कलाकारांना त्यांनी साथ संगत केली होती? त्यांनी उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान यांची तर जोडीच होती. म्हणजे अच्छा, पंडित रविशंकर अल्लारखा जशी जोडी आहे, अच्छा, तशी अब्दुल हलीम जाफर खान आणि पंडित सदाशिव पवार अच्छा. अशी एक जोडी आहे. वाह! आणि त्यांनी म्हणजे इंडियातले कुठले शहर बाकी नाही, कुठलंच रेडिओ स्टेशन बाकी नाही. हां, पण बाहेर राष्ट्रपती व्ही व्ही गिरी आणि ह्यांच्याबरोबर पाकिस्तान दौरा, हां. अमेरिका दौरा प्रायव्हेट होता, दक्षिण आफ्रिका दौरा, असे मॉरिशस दौरा. मॉरिशस दौऱ्यात तर ते म्हणाले, "तुम्ही इथेच थांबा. आम्ही तुम्हाला बंगला देतो, गाडी देतो आणि एक एक ग्रेडची नोकरी देतो हां. रेडिओ स्टेशनला." ते म्हणाले, "नाही, मी पैशासाठी नाही थांबू शकत. हं. मला नाव करायचं आहे." म्हणून ते रिटर्न परत मुंबईत आले अच्छा. तिकडनं.
अच्छा. असंच म्हणजे पूर्ण बाहेरचे देश बरोबर. आणि देशातलं तर कुठलंच शहर बाकी नाही. म्हणजे आपल्याला मी असं म्हणू शकेन, की वडिलांची लिगसी तुमच्या मागं होती. म्हणजे असं कधी आपल्याला दडपण आलं का, की आपले वडील इतके मोठे आहेत, आपले इतक्या मोठ्या-मोठ्या कलाकारांबरोबर त्यांनी साथसंगत केली, राष्ट्रीय पातळीवरती इतके कार्यक्रम केलेले आहेत आणि आपण ठीक आहे, जसं आपण पहिल्या उत्तरामध्ये सांगितलं, की पहिल्यांदा लहानपणी मी रेला वाजवण्यापासून सुरुवात केली आणि लगेच आला तो रेला. पण कित्येकदा आपण असं बघतो, की वडिलांचं एक ओझं असतं, अपेक्षांचं एक ओझं असतं. ते कधी जाणवलं नाही? दडपण नाही. हं. आम्हाला ना चांगले फटके बसलेले आहेत. हां, बरं का. हां. कारण लहानपणी एक 7वी-8वीतला मुलगा वाजवतोय. बरोबर. त्यांची कंपॅरिझन तुम्ही पंडित सदाशिव पवारांशी कराल तर अवघडच. बरोबर की नाही? तर आम्हाला ना भजन शिकवलं नव्हतं. कारण काय असतं, भजनामुळे हात खराब होतो. तर भजन शिकवलंच नव्हतं आम्हाला शिकत. ते म्हणाले, "पहिले तुम्ही कायदे, रेले असं हं, करा. तुम्हाला नंतर ते साधी गोष्ट आहे, होऊन जाईल, येईल." हं, 6वी-7वीत असताना आमच्या गावाच्या बाजूच्या गावात बोलवलं, भजन आहे. म्हणे वाजवा, वाजवा. पंडित सदाशिव पवारांचा मुलगा आलाय. हं. आम्हाला काय नीट जमलं नाही ते. हां. पहिले ती रिॲक्शन त्यावेळेची अशी होती, कुठे वडील, कुठे मुलगा? हं, तिथनं ते दडपण चालू झालं. त्यामुळे आहे त्याच्यापेक्षा 30% 40% जास्तच द्यायचं. हं. ह्याच विचाराने सतत कार्यक्रम केलेले आहेत. बरोबर. आणि मग समोर गुरुजी जरी असले, हं. तरी त्यांची वाहवा मिळवण्यासाठी एक्स्ट्रा काहीतरी इनपुट टाकायचे आहेत. गुरुजी आपलेच वडील आहेत, पण त्यांची वाहवा मिळवण्यासाठी एक्स्ट्रा काहीतरी आणायचं, काहीतरी विचार करायचा. बरोबर. ह्या गोष्टी केलेल्या आहेत. ह्या दडपणांमधनंच पुढे आलेलो आहे. आपले वडीलच आपले गुरु होते आणि वडील होते. तर असं कधी म्हणजे आपल्या वडिलांना आपण प्रश्न विचारणं वेगळं असतं आणि गुरूंना प्रश्न विचारणं देखील वेगळं असतं. तर हे कसं आपलं नातं होतं? नाही, अजून एक त्याच्यात नातं होतं. ते हं. मित्रत्वाचं होतं. अच्छा. त्यामुळे असं नाही वाटलं की हे गुरु आहेत, हे वडील आहेत. हां. ओके. आम्ही एकत्र बसलो आणि अत्यंत प्रेमळ ते होते. तेवढेच कडकही होते. पण असं आम्हाला डिफरन्शिएट करता नाही आलं. आता आम्ही त्यावेळेला 1 BHKच आमचा फ्लॅट होता. या साईडला भाऊ वाजवायचा, आतल्या घरात मी वाजवायचो. असं सगळ्या प्रॅक्टिस चालू असायच्या. पण ती प्रॅक्टिस करता हळू ना त्या प्रॅक्टिस पुढे जायला लागल्या. 2 रात्रीच्या, हं, 3. हं. तर रात्री झोपेत सुद्धा सांगायचे, "अरे, ते काय चुकीचं होतंय बघ." जोरात वाजवायला लागलो तर म्हणायचं, "कशाला जोरात वाजवतोय? पिटणार नाहीये तबला. हां, इट्स अ टेक्निक. हां. पिटणार नाहीये." त्यामुळे ती जी नजाकत त्या नजाकतनंच प्रॅक्टिस करायला लावली. त्यामुळे हात फिरते राहिले. नाहीतर आजकाल खूप हात असे जड झालेले असतात, हां. हत्तीसारखे. ते हातच फिरत नाहीत. तर हे जी फिरत हा प्रकार होता, हं. तो डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला एका ठराविक प्रेशरनेच वाजवायला पाहिजे. ही अच्छा. जी शिकवण त्यावेळेपासून दिली, त्या हे मग रात्री 2ला सुद्धा ते सांगायचे, सकाळी 10ला सुद्धा सांगायचे, दुपारी 2ला पण सांगायचे. हे कंटिन्युअस शिक्षण गुरुकुल पद्धत आम्ही खरी अनुभवली. जी खरी अनुभवली. जी जी लोकांना नाही, हा एक फायदा झाला त्या घरात जन्मायचा. बरोबर आहे. असं. पण या सगळ्यामध्ये आपण जसं म्हणलं, की दडपण होतं, पण ते आम्ही चांगल्या पद्धतीनं घेतल्यावर आमची त्याच्यामध्ये कला वाढली आपली, असं आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो. अ, या सगळ्यामध्ये बाकीच्यांचा काय वाटा होता? म्हणजे बाकीच्या घरच्यांचा काय वाटा होता? आईचा फार मोठा वाटा आहे. हां. आईने वन साइड तर पूर्ण धरून ठेवली होती. कारण कलाकाराचं आयुष्य वेगळं असतं आणि कुटुंब चालवणंही वेगळं असतं. हो. नाही आणि नेहमी कलाकारांचं मी असं पाहिलंय, की नेहमी ते स्वतःच्या आईचा नेहमी उल्लेख करतात, हो, हो, की हो. आई पाठीशी असल्यामुळं मी आलो प्रत्येक. आई आई पाठीशी होती. आई एज्युकेशन बरोबर भरपूर जागरूक होती. हं. त्यामुळे आमचे जे विचार होते आणि आमच्या बाजूचं जे हे होता परिसर होता, तो पण असा एज्युकेशनला पोषक होता. हां. चांगल्या विचारांचे लोकं सुसंस्कृत डोंबिवलीकर बरोबर. जे आहे. त्यामुळे आमचं काय झालं, आता आम्ही बोलतोय तुम्हाला लक्षात येत असेल, की आम्ही काय सातारचे वाटत नाही. बरोबर. तो टोन नाही, तो विचार नाही.
हा बरोबर. वेगळा विचार आम्ही तिथनं घेतला, डोंबिवलीतनं, हं. की एक काय मॅनर्स असायला पाहिजेत, काय बोललं पाहिजे, काय बरोबर. वागलं पाहिजे. त्याच्यानंतर तर आम्ही आता प्राध्यापक झाल्यानंतर तर आम्हीच सांगायला लागलो की कसं करायचं. पण हा सगळा जो विचार आहे की एज्युकेशन पुढे न्यायचं आहे. हं. तबल्यात आई स्वतः गायला शिकायला शिकत होती. अच्छा. तिच्या गुरुपौर्णिमेला जाऊन मी एकदा सांगितलं होतं त्यांच्या गुरुजींना मला वाजवायचंय, तर तिथेही मला संधी मिळाली होती. म्हणजे आईने स्वतःही बघितलं की हे क्षेत्र काय आहे. बरोबर, बरोबर. आणि कुठलाही आर्टिस्ट असू दे, कुठलाही मित्र असू दे, आमच्या घरी आल्यानंतर त्याचा योग्य आदरातिथ्य होत होतं. हां. ती एक कल्चर आमचं तयार झालं म्हणजे होतं. घरामध्ये ते सांस्कृतिक सांस्कृतिक वातावरण होतं. कायम राहिलं. बरोबर आहे, बरोबर आहे. समाधानी आणि दोघंही समाधानी हं. टोटल. काय आज इतकं आहे तरी ते समाधान आम्ही आता मिस करतोय. बरोबर आहे, बरोबर आहे. अ, मी एक अजून एक असं पाहिलं की प्रत्येक कलाकार सांगत असतो की तुम्ही खूप ऐकलं पाहिजे. म्हणजे कलेमध्ये जेवढं तुम्ही इतर कलाकारांचं ऐकाल, तेवढं तुम्हाला लक्षात येईल की हे किती खोल आहे आणि आपल्याला किती त्याच्यामध्ये अभ्यास केला पाहिजे. यामध्ये जर जुन्या कलाकारांचं रेकॉर्डिंग आपण ऐकलं, तर ते रेकॉर्डिंग आणि आत्ताच्या कलाकारांचं समजा ऐकलं, तर ह्याच्यामध्ये कुठं आपल्याला फरक जाणवतो? म्हणजे अभ्यासामध्ये, साधनेमध्ये? हो, आता फरक जाणवतोय ना, की पहिले काय होता, हात असा फ्लो होता. हं, सांगण्याचा फ्लो होता एक. हं, आता काय झालेलं आहे, त्याच्यात गणित आलेलं आहे जास्त. हं, पण ते गणित कसं आलेलं आहे, 4 4 बोल झाले की यांचं तिहाई मारून मोकळे होणार. हं, ॲक्चुअल कसं आहे, एक तुम्ही कथा सांगताय, हं. तर ती पूर्ण उलगडून सांगितली पाहिजे. ते ॲटलीस्ट 12 बोल तरी व्हायला पाहिजेत त्याचे. ॲटलीस्ट 13 बोल तरी व्हायला पाहिजे. अच्छा. त्याची एक तयारी असायला पाहिजे. बरोबर. त्याची एक फिरत असली पाहिजे. त्याच्यात एक गोडवा असला पाहिजे. दणादण मारतायत. हं, म्हणजे त्याच्यातला आत्मा नाही आहे वाजवण्यात हं, बऱ्याच वेळेला. हं. मोठ्या लोकांबद्दल नाही बोलत आहे मी. पण आता नवीन जे शिकतायत, तुम्ही धिन्ना धिन धिना वाजवताय, पण हां. त्याच्यात भजनाचा रामच येत नाहीये. मी वाजवतोय ना, तो पखवाज वाजवला तर ठोकून काढतो सगळं. तो म्हणतो की मी इथनं देव असेल तर पळून जाईल. ह्याची काळजी घेईन मी पहिले. तर तुम्ही काय टोन वापरला पाहिजे. हं. कारण तुम्ही जर जोरात वाजवलं तर तुमच्या गायकाला पण जोरात गायला लागेल. बरोबर. आणि कुठल्याही प्रेशरमध्ये संगीत नाहीये. हं. ते सहज आहे. सहजतेत आहे संगीत. बरोबर आहे, बरोबर आहे. जय जय राम कृष्ण हरी. अरे काय तू पळवतोयस का काय करतोयस? बरोबर, ते इतकं स्मूथ आहे. बरोबर आहे. त्याला त्याला एक नटखटची जोड आहे, पण त्याच्यात आध्यात्मिकताची पण जोड आहे. बरोबर, ते नाहीच आहेत ना. हातच असे बनलेले आहेत कडक. बरोबर आहे. गाणंच असं बनलेलं आहे, की तुम्हाला तो लगावच येत नाही. त्यामुळे बरोबर. काय होतं, की तुम्ही जेव्हा क्लासिकलला बैठक बसता, ती बैठक बसतच नाही. मग लोकं ऐकत नाहीत. हां. हे म्हणू नका. नाही, पण म्हणजे आता हा प्रश्न थोडासा नवीन पिढीचा आहे, की नवीन पिढीचं म्हणणं असं आहे, की आता तसा रसिक राहिलेला नाही किंवा आम्ही इतका वेळ ऐकू शकत नाही. परंतु आत्ता जर मी पाहिलं तर जुन्या गायकांचे आपण 2-2 तासाचे व्हिडिओसुद्धा ऐकू शकतो किंवा आत्ता आपल्या गुरूंचं, आपल्या वडिलांचं जेव्हा मी ऐकलं, तेव्हा मला लक्षातही आलं नाही किती वेळ गेला ते. हो. तर मग असं काही बदल झालेला आहे का खराच, की बाबा रसिकांना खरंच एवढा वेळ नाही अ, ऐकण्याचा? रसिकांना वेळ नाही हा वेगळा भाग आहे. हं, त्यांची अटेन्शन्स वेगळी आहेत. हं, त्यांचे व्यवधानं वेगळी आहेत. हं. त्यांच्या टीव्हीवरनं उठत नाही. माणसाचं हा एक फरक पडलेला आहे. हं. पण तो जर आला ऐकायला, तर त्याला नक्की कळतंय की बरोबर काय आणि चूक काय. हां. म्हणजे तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो, की आम्हाला एक कार्यक्रम मिळाला. व्यवस्थित मानधन दिलं म्हणून आम्ही तिथे गेलो गाडी करून. ते होतं आटपाडीच्या इथे गाव. हं, म्हटलं, "अरे वाह! चांगलं आता आपण बसूया, हं, वाजवूया." तबला जुगलबंदी होती. समोर कीर्तन चालू होतं. त्या हं, कीर्तनातले काही लोक आमच्या ओळखीचे होते. आम्ही आल्याबरोबर सगळे उठले. "अरे वाह! वाह! ही पवारांची दोन्ही मुलं आली आहेत." हं, समोर बघितलं तर मेंढपाळ होते सगळे. हं, ते घुगड्या टाकतात ना ते वाले लोकं. हं.
आणि ते सांगत कीर्तनकार काय सांगत होता, हं, गुढीपाडव्याचं हं, महात्म्य. आता म्हटलं हे गुढीपाडव्याचं महात्म्य जर सांगतायत तर मी तबला कसा वाजवू त्याच्याबरोबर. हं, पण आम्ही ते चॅलेंज घेतलं. हं, आम्ही 1 तास वाजवला. 1 तास तिथला एकही माणूस हललेला नाही. हं. दुसरं एक चांगलं उदाहरण सांगतो. राम मराठे महोत्सवात आमचा तबला जुगलबंदी होता. जनरली हॉल पॅक होत नाही. हं, पण तो आम्ही पॅक केला. हं. आम्ही आमच्या सगळ्या लोकांना सांगितलं या. त्याच्यातनं काही बाहेरचे पण लोकं आली. आणि घरंदाज तबलावादन काय असतं, ते त्यावेळेला तिथे त्यांना कळलं आणि ते म्हणाले, "आम्ही ॲप्रिशिएट करतो. आम्हाला असा तबला आता ऐकायला मिळत नाही." होतं काय, चलन वाजवायचं, हं, 4 तुकडे वाजवायचे, ठपकन तिहाई चक्रधार वाजवायचा. हं. ह्याच्यात बांधले गेलेले आहेत म्हणजे सगळे. साचेबंदपणा आता साचेबंद. दिसतोय. हं, म्हणजे त्यांना ह्याने वाजवलंय ना त्यांच्या गुरुने, हं. त्याच्या शिष्याने वाजवलंय, त्याच्या दुसऱ्या शिष्याने वाजवलंय, तेच वाजवणार ते. बरोबर. आम्हाला काय शिकवलं? सगळं ठरवा. हं, वरती स्टेजवर बसल्यानंतर सगळं विसरा. हं. म्हणजे आता जसं आपण बोलतोय. बरोबर. तुम्ही मला एकही प्रश्न सांगितलेला नाही, काही सांगितलेलं नाही. जे उत्स्फूर्त आहे ते पणे बरं. बोलता आलं पाहिजे, ते तसंच ते वाजवता पण आलं पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही वरती बसल्यावर विसरा सगळं काय वाजवायचं होतं ते. बरोबर. आणि मग काय येतंय त्याला आव्हान करा. हे पहिल्यांदा थोडं कठीण जातं, हं. पण नंतर सवयीने होतं. बरोबर. पण त्याच्यासाठी पण तुम्हाला तुमच्या नॉलेजचा दायरा मोठा ठेवावा लागतो. बरोबर. नाहीतर 4 तिहाई केल्यात, त्याच्यातले आली नाही. हं. आता मी 5वीचं काय करू? असा प्रश्न नाही आला पाहिजे. आणि बऱ्याचदा मी असं पाहिलं की म्हणजे आपण सोलो वादनमध्ये बघतो की कलाकाराला कंप्लीट फ्रीडम असतो, त्याच्यामध्ये तो स्वतःचं कला व्यवस्थित दाखवू शकतो. परंतु साथ संगत करताना समोरचा गायक कसा आहे, काय आहे, त्याचं पॉझिटिव्ह पॉईंट्स काय आहेत, निगेटिव्ह पॉईंट्स काय आहे, हे आपल्याला बघून आपल्याला त्या पद्धतीनं साथ संगत करायला लागते. आणि अजून आपण जसं जे आत्ता बोललात की जुगलबंदी म्हणजे समजा तबला तबला अशीच जुगलबंदी असेल तर काय केलं पाहिजे? कारण असे कार्यक्रम खूप कमी होत आहेत. हं. नाही, आता कसं आहे माहिती आहे का? जसं आता मी अर्जुन बरोबर पण वाजवत होतो. हं, त्याने सॉफ्ट केल्यावर माझा तबला सॉफ्ट व्हायला पाहिजे हं, आणि तो त्या त्या त्यांच्या गाण्याच्या जवळ गेला पाहिजे. हं, तो काय म्हणतोय? तो मुलायम म्हणतोय आणि तुम्ही लावला धा धिन धिन धा धा धिन. नाही, नाही. धा धिन धिन धा. तुम्हाला तुमचे जे भाव आहेत ते बदलता आले पाहिजेत हातामधनं. तुमचं लक्ष पाहिजे. मेन आर्टिस्ट काय म्हणतोय? नाहीतर बघा मी कसा वाजवतोय. बघा माझा झब्बा कसा आहे. असं नाही. म्हणजे हे पण ट्रेनिंग आम्हाला मिळालं बरं का. हां, लहान लहान होतो. कोणी बसला की आम्ही बघायचो किती पब्लिक आहे. त्याच्यातल्या आमच्या ओळखीचे कोण-कोण आलेत. स्पेशल लोकं कोण-कोण आलेत. सगळं बघायचो ना आम्ही. तिकडनं खालनं खूण व्हायची. मेन आर्टिस्ट काय करतोय बघ. बरोबर. लक्ष पाहिजे. नंतर ओरडायचे. हं, "अरे तू तू त्याच्याकडे लक्ष दे ना. हं, तो काय म्हणतोय? तो काय खूण करतोय का?" एक गॅप असते बरं का हं, कलाकाराची. हं, त्या गॅपमधनं घुसता पण आलं पाहिजे. हं. स्वतःची कला दाखवण्यासाठी. आणि पटकन मागे पण येता आलं पाहिजे. हां. आता काय होतं, "तू थांब रे, मी वाजवतो आता." ही पद्धत बरोबर नाही. म्हणजे साचेबंदपणाच आहे. थोडक्यात ठरवून साचेबंद पण होतं ते. हां. ते ठरवून नाही झालं पाहिजे. आता माझं झालंय, आता तू वाजव. बरोबर, असं नाही. ती एक उत्स्फूर्त कला आहे. मला वाटलं ना, मला आत्ता वाजवायचं तर मी वाजवणार. बरोबर. मी माझ्या माझ्या प्रक्रियेला दाबणार नाही. पण ती योग्य पण असली पाहिजे. हं, नाहीतर तो काहीतरी वाजवतोय, तू काहीतरी धन, 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 धन वाजवलं, कथ्थकचे बोल वाजवले. चुकीचं होतं ते. पण त्या उत्स्फूर्ततेत म्हणजे मला आत्ता एका हार्मोनियम वादकाने खूप चांगली प्रतिक्रिया दिली. हं, म्हणे, "क्या तबले है, हं, मुझे मेरे अंदर की कला बाहर निकाली उसने." हं. त्याला थोडं-थोडं चॅलेंज करत जायचंय. बरोबर आहे. बरोबर आहे. चल, आरामशीर नाही चालायचं. तू ऑन स्टेज आहेस. क्रिएटिव्हिटी त्याची हे करावं लागते. बरोबर आहे. रंग भरावे लागतात. बरोबर. एक रंग भरणारे असतात बरं का. हं. पण त्या रंग भरणाऱ्याला पण हे करावं लागतं आपल्याला. आरामशीर गाऊ नको. चल, चालव बरोबर आहे. काही ना बरोबर. काहीतरी.
असं त्यांना कायम प्रोत्साहन द्यायला लागतं प्रोत्साहन की द्यायला हो लागतं. करा म्हणून. तुमच्या हातात ते चैतन्य पर्सनॅलिटी पण मध्ये पण पाहिजे. बरोबर. नाही तर असं बसलाय, तू गा तुझं काय गायचंय ते. हम्म. त्याच्याकडे बघूनच त्याचा अर्धा विरस होतो. उत्साह निघून हो, जातो. की आता काय किती वेळ झाला. बरोबर. असं नाही व्हायला पाहिजे. तुम्ही बसला की एनर्जेटिक पाहिजे. तर हे एक. आणि तबला जुगलबंदीला काय आहे माहितीये का, हम्म. की तबला जुगलबंदी म्हणजे काय होतं, हा इकडचा वाजवतो, तो तिकडचा वाजवतो. हा, तसं नाही. हा. तुम्ही आता समजा एखादा बोल घेतला, धाक दिनागेनं धातरडी 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 धाक दिनागेनं. हम्म. तो समजा आमिर हुसेन खान साहेबांचा आहे. हम्म. तर मग त्याचा कायदा रेला दुसरा कुठला जायला पाहिजे. हम्म. कायदा रेलाच गेला पाहिजे. तुम्ही काढाल फुल दिल्लीचा कायदा, धातीट 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 धागती नागेना, तो तो ती जुगलबंदी रगणार नाही. हा. ती जुगलबंदी चॅलेंज करत गेली पाहिजे पुढे एकमेकाला, की बघ मी तुझं उत्तर दिलं, बघ पण माझं पण मी ठेवलं, बरोबर. बरोबर. तू त्याची तयारी केलीस, मी ह्याची माझी तयारी केली. मग एकाने धिनगिने वाजवलं तर मी माझा धिनगिनेचाच कायदा रेला किंवा रेला काढेन. हम्म. त्याने धात्रकं वाजवलं तर मी इकडनं पण धागेनं धात्रकचं काहीतरी काढेन. बरोबर. ऍक्शन रिॲक्शन. ऍक्शन रिॲक्शन मध्ये पाहिजे. हम्म. हा चाललाय वेगळंच वाजवतो. कोल्हापूरला आणि हा चाललाय मुंबईला, तर ती जुगलबंदी नाही होत मग. बरोबर आहे. कुठं एकत्रच येत नाहीयेत ते. हा, ते दोघांच्या पॅरलल वाटा चालले वेगळ्या. पाहिजेत. या रस्त्याने जा, मी या रस्त्याने जातो, आता कोण जिंकतंय बघूया. बरोबर. आणि ही खोटी लढाई असते तरी बरोबर आहे. जुगलबंदी, पण त्याच्यात लढाई ठेवायची आहे. हम्म. तुम्ही लढाई नाही ठेवली. आता माझ्या भावाबरोबर मी बऱ्याच वेळा जुगलबंदी करतो. हम्म. आम्ही भाऊ जरी असलो तरी लढाई असतेच तिथे, हम्म. पण भाईबंदी पण असते. बरोबर. बरोबर. ते खेळीमेळीचं असतं. म्हणजे संगीत पुढे जातं. संगीत पुढे जायला पाहिजे ना. हम्म. बरोबर. आपण आता म्हणलात की जसा गायक गाईल त्या पद्धतीनं आपलं वादन असायला पाहिजे. म्हणजेच काय तर जरी तो ताल असला, जरी तो गणितासारखा वाटत असला, तरी त्याच्यामध्ये भाव आहेत, हम्म. इमोशन्स आहेत त्याच्यामध्ये. आता सिंपल हम्म. धा देन देन धा धा देन देन धा धा त्रक तेन ना त्रक धागेन धा धा ते धा. हा सिंपल ठीक आहे. बरोबर. आता आपण असंच वाजवला हम्म. तर नाही ना, ते मध्ये त्याने समजा असं चाललाय तो हम्म. धा धेन देन धा धा धेन देन धा तेन तेन धा त्रक धेन धा 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 धेन देन धा धेन देन धा धा तेन तेन धा धा धेन देन धा धा. आता समजा तो अनाघात मारतोय, धा देन धा धेन देन धा तेन तेन ता त्रक धागेन धा धा ती धा देन देन धा धेन देन धा तेन तेन ता धेन देन धा धेन देन ना ना धेन देन धा धेन देन. तुम्हाला तो अनाघात देतो तर तुम्हाला अनाघात जोडता आले पाहिजे. जोडता आलं पाहिजे. तुम्हाला क्रॉसबीट जोडता आली पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही तो धा देन देन तो मारतोय वर, तो मारतोय अनाघातला, हा. आणि तुमचं लक्ष नाही. बरोबर. तर तो म्हणतो, तो पण दमतो. आणि आताचे गायक पण असे आहेत, हा. नाही नाही तुम्ही ठीक असे आम्हाला कळत नाही. हं. अरे तुला कळत नाही, मग तू अभ्यास कर. बरोबर आहे. बरोबर. तुझा अभ्यास कमी आहे. मग नाही नाही, मग जो मला मला सोयीचा वाटेल, सोपा वाटेल त्याला घेतो मी. हम्म. इथे इथे खाली खाली येत गेलं. हा. म्हणजे मी तुम्हाला एक किस्सा सांगतो, फार मोठा किस्सा, की हलीम जाफर खान आणि बाबा आले होते. हम्म. आणि कोणीतरी त्यांना सांगितलं की आता आलेत पवार साहेब, तर वरती बसू. आम्हाला आता त्यांचं परफेक्ट नाव आठवत नाही गायक. ओके. ते सुरू झाले ना, पहिलीची लोक होती ती, हम्म. धाड 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 अशा लढत अंगाने आणि याने, हम्म. आणि बाबा पण सुरू झाले. हम्म. त्या माणसाने शेवटपर्यंत सांगितलं नाही की तुम्ही ठेका पकडा, हम्म. पूर्ण अतिविलंबित भरून. पण त्याने ते चॅलेंज ऍक्सेप्ट केलं ना, हम्म. त्याच्यातनं रंगला प्रोग्राम. बरोबर. बरोबर. आणि हे असे हलीम जाफर खान उत्साह झाले, हलीम जाफर खान साहब बसले, अरे बजाव, क्या पैसा नहीं मिला है क्या, बजाव, हम्म. असे लोक बोलणारे होते. आता लोक काय म्हणतात, बघा पैसे मिळालेत ना, एवढंच वाजव. मग तुमचं ज्ञान तेवढंच राहतंय. बरोबर. तुम्हाला कोणी, ही कुस्ती आहे, तुम्ही रोज कुस्ती खेळाल तर तुम्ही तयार व्हाल, तयार व्हाल. मल्ल व्हाल. बरोबर. तुम्ही रोज चमचा घेऊन व्यायाम कराल, हम्म. तुम्ही तयार नाही होणार. बरोबर. कायम त्याच्यामध्ये मेहनत केली पाहिजे, तालीम केली पाहिजे. तुम्हाला समोरच्याने पण हे दिलं पाहिजे ना, रेजिस्टन्स दिला पाहिजे. बरोबर आहे. बरोबर आहे. आता आम्हाला जितके प्रोग्राम येतात ना,
त्या ऑन द स्पॉटच येत आहेत. बरोबर. कोण बसून वाजवलंय कधी असं नाहीच. हं. डायरेक्ट बसावंच लागतंय समोर. असेच प्रोग्राम येतात. काय करणार? बरोबर आहे. आता आपण यू हॅव टू आधुनिक बी काळात आहोत, आपल्याला प्रिपेअर्ड. माहिती नाही म्हणून. बरोबर आहे. ते अज्युम पण करतात. तरी देखील आपलं जे पूर्वज्ञान आहे किंवा आपला जो अनुभव आहे तो त्याच्यामध्ये उतरतो. हां. बरोबर आहे, बरोबर आहे. या सगळ्यामध्ये सर तालीमचा नेहमी आपण उल्लेख करतो, की रियाज करायला पाहिजे, तालीम करायला पाहिजे आणि बऱ्याच अंशी सामान्य रसिक म्हणून आपण जर पाहिलं, तर कित्येक तबला क्लासेसमध्ये एकच एक ताल महिना-महिना चाललेला असतो आणि कित्येकदा मुलांचं असं म्हणणं असतं, की सर पुढंच नाही जात, म्हणजे पुढे शिकवतच नाहीयेत. आम्हाला फक्त त्रिताल 16 मात्रांचा ताल जो 10 दिन दिनदा हाच चाललेला आहे. तर हे काय नक्की असतं गणित? काय आहे माहिती आहे का? हं, आता ही दुकानं उघडलेली आहेत. हं, त्या त्या दुकानदाराकडे ठराविकच माल आहे. हं. तो त्याला पुरवायचा आहे. नाही हा एक भाग हा झाला. एक भाग आहे. हां, बरोबर. हां. तुमच्याकडे तुमच्याकडे किती पाहिजे? हं, त्या माणसाला कुठला बोल आता एक 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 स्टुडंट आली होती आमच्याकडे. हं, बोलले किती 2 वर्ष शिकवलं असेल कोणत्या गुरुने. हं, ते नाव नाही सांगत. हं, पण म्हटलं आमची पद्धत काय आहे, पहिले ऐकायचं त्याचं तो हं, कुठपर्यंत आहे. हं, त्याला धागे तिरेकिटे घेगे तिरेकिटे धीने धागे तिरेकिटे घेगे ना घे तिने हा कायदा दिला होता. हं, दिस इज रॉंग थिंग. हं. 2 वर्षाच्या माणसाला या पद्धतीचा कायदा देऊ नये. कायदा देऊ नये. हं, त्याची फिरत कशी वाढेल, हं, कुठल्या बोलानंतर काय दिलं पाहिजे, हं. तर तो हात तयार होत राहील. लोक जे मिळेल ना हां, ते देत आहेत किंवा देतच नाही आहेत. हां. त्याची एक पद्धत आहे की तुमचा माइंड ओपन करणं, तुमचा हं, हात ओपन करणं, तुमचा दाया ओपन करणं, तुमचा फर्स्ट फिंगर ओपन करणं, तुमचं मिडल फिंगर ओपन करणं, तुमचं उलटं धीनं घिनं ओपन करणं, या टाईपने शिकवायला पाहिजे. हं. मग यामध्ये काही लेफ्टी राईटी असा काही फरक नाही असतो नाही का? त्याने काय काही नाही. त्यांना काही? तो माणूस जसा असेल हां. त्याचा बाय बर्थ आणि शिकण्याचं काही वय असतं असं काही? म्हणजे सुरुवात कुठून करावी वगैरे असं? 7 वर्षाचा असताना त्याने शिकायला सुरुवात केली. बरं. जनरली आपण म्हणतो की 20 वर्ष एखाद्या विषयात आपण केलं हां, तर ती PhD धरली जाते. हां. पण ह्याच्यात 20 वर्ष तरी काढा बरोबर आहे. तर तुम्हाला काहीतरी दिसतं. 0.1% 20 वर्ष असं आपण म्हणतो. 0.1% 20 वर्ष. त्यामुळे व्हॉट इज PhD हिअर? की 20 वर्षानंतर जे काही तुम्हाला कळतं ते PhD आहे. बरोबर आहे. बरोबर. मी असं कित्येकदा पाहिलं की कार्यक्रमाच्या आधी अ, कित्येक कलाकार लोकांना भेटत नाहीत. म्हणजे कित्येक रसिकांचं म्हणणं असतं की आम्हाला या कलाकारांशी भेटायचंय, बोलायचंय किंवा त्यांना विचारायचंय काही काही शंका असतील तर विचारायचंय. त्यांचं म्हणणं असतं की आम्ही कार्यक्रमाच्या आधी काही भेटणार नाही आणि कित्येकदा हा गुण कित्येकदा कलाकारांचा आगाऊपणा आहे. हे असेच आहेत, यांना इगो प्रॉब्लेम आहे असं म्हटलं जातं. तर काय नक्की ती तयारी असती कलाकार म्हणून की कार्यक्रमाच्या आधी आपण कसं प्रिपेअर होतो? काय असतं कार्यक्रम असला हं, आणि ह्या लेवलला असला कार्यक्रम हं, तर तुम्हाला 100% द्यायचं असतं. हं, त्या 100% मध्ये तुम्हाला माहीत नसतं की ते 100% कुठले आहेत. हं, कारण ऑन स्टेज काय असतं माहीत नाही. हं, आणि मी तुम्हाला ते जर म्हटलं तसं की तुम्हाला स्पॉन्टेनियस जायचं असतं. हं, एक एक्झाम्पल सांगतो की तुम्हाला समजा सुरू झाला एखादा माणूस आणि तुम्ही ठरवलं गेलं हं, मी आता ना धात्रीकडे त्याच्याकडे धाती कधी गणं वाजवणार हं. पहिले सुरू झालं की. पण तो वरच्या लाईनने चालू झाला. हां, तुमचा बोल त्याच्यात जाणारच नाही. बरोबर. मग तो खाली लईने वाजवायचं, हं, कसं तरी वाजवायचं, हे तिथे अपेक्षित नसतं. हं, मग ती काय असतं माहिती आहे का, की तुमची सगळी इंद्रिय तुम्ही एक एक असं कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं, बरोबर. की येस मी फक्त आत्ता कार्यक्रमाचा विचार करतोय. हं, माझं माइंड क्लिअर आहे. माझे हार्टबीट्स मी नीट ठेवतोय. बरोबर. याच्यासाठी लोकांना भेटत नाही. आणि लोकं पण ना हं, येतात, काहीतरी उगाच विचारणार, हं, काहीतरी खोडी काढणार हं. आणि त्याच्यामुळे माइंड डिस्टर्ब होऊ शकतं. होऊ शकतं. म्हणून ते भेटत नाहीत जास्त. बरोबर, त्या बरोबर. विचारांमध्ये राहतात. समजा आता एखादा सतारी आहे, गवई आहे, त्याचा एका रागाचा विचार चाललाय. हं, तो त्या विचारांमध्ये राहायला बघतो. हं, पण त्याच वेळेला तो तबलावादक आहे. हं, त्याला दाखवलेलं असतं, की मी तुला मत्तल वाजवणार आहे. तो मोजायला सुरुवात करतो, आता मी आहे, मत्तलमध्ये मी काय काय करू शकतो. हं.
याच्यात तुम्ही आला, थोडंसं काहीतरी डिवचलं, काहीतरी मुद्दाम त्रास दिला, तर तो डिस्टर्ब होऊ शकतो कलाकार. हं. म्हणून तो भेटत नाही. बरोबर. यावरून मला एक अजून एक आठवलं, की आत्ताचे जे आपले सगळे तरुण कलाकार म्हणण्यापेक्षा जे बालकलाकार आहेत, की ज्यांचा जन्मच इंटरनेटमध्ये झालेला आहे आणि कायम त्यांनी व्हिडिओ फेस केलेला आहे आणि अगदी 4-5 वर्षाच्या मुलापासून आपण वेगवेगळे व्हिडिओज Instagramवरती रील्सच्या माध्यमातून बघत असतो आणि त्यांना प्रचंड लाइक्स मिळत असतं. आणि कित्येक वेळेला असं होतं, की त्या समजा कलाकाराला आपण एखाद्या चांगल्या ठिकाणी बोलवलं किंवा एखाद्या चांगल्या गुरूनं त्यांना काहीतरी सांगितलं, की "बाळा, हे तुझं सगळं चाललंय, पण ह्याच्यामध्ये ही चूक आहे. म्हणजे या पद्धतीनं तू रियाज करू नको बरोबर. किंवा अ, हे जे आहे, हे सगळं रील्स वगैरे हे सगळं ठीक आहे, पण मुळात तू मूळ अभ्यासाला थोडंसं लक्ष दे." तर ती कित्येकदा मुलं डिस्टर्ब होतात. तर आपणही अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो. तर आपण काय सांगाल याबद्दल, की कसं बघावं? नाही, पहिलीची जी पद्धत होती ना, हं, की तू बाहेर कधी वाजवायचं हं, हे गुरु सांगायचा. हं, त्याच्यानंतर कुठल्या मंचावर जायचं हे हं, पण गुरु सांगायचा. हं, त्याची काही कारणं होती. हं, ती डेप्थ आहे ना, अशी अशी वाढत जाते. हं, 10वी, 12वी, 15वी. तुम्ही कधी 10वीत बसाल, कधी 5वीत बसाल, कधी 12वीत बसाल. असे जर बोल तयार करायला गेलात, तुमची ना स- तो जो संस्कार हा शब्द आहे ना, हा तसा नाही घ्यायचा आहे. संस्कार हा त्या विद्येचा असतो. ती विद्या कशी पुढे जात असते. हं, त्याला ते भरत भरत जात असते ती. हं, पाणी जसं असं भरत भरत जातं ना, त्यामुळे हे आत्ता जी मुलं जी करतायत, हं, यांचं कौतुक म्हणून ठीक आहे. हं, पण ते करण्यात त्यांचा गळा, हं, त्यांचा हात खराब करत चाललेत. हं, कारण बारकाईने बघणं हं. हा प्रकार होत नाहीये. म्हणजे योग्य मार्गदर्शन मिळत नाहीये त्यांना. योग्य मार्गदर्शन मिळालं जरी, हं, तरी त्यांची हौस आहे ना, ते म्हणतात आम्हाला आता त्यांचं जे जग आहे, हं, हे इतकं फास्ट आहे, की ते म्हणतात आम्हाला ठीक आहे 2 वर्षात आम्हाला काहीतरी दाखवायचं आहे, हं. पुढे करायचं आहे. बरं. आता हा जो बदललेला पॅटर्न आहे, हं. हा खरा चुकीचा आहे आपल्या शास्त्रीय संगीताकरता. पण याच्यामध्ये होऊ शकत नाही. म्हणजे काय? म्हणजे अ, म्हणजे प्रश्न चुकीचा आहे असं आपण म्हणू शकता. परंतु समजा एखाद्या बालकलाकाराला Instagramवरती खूप लाइक्स, मिलियन लाइक्स मिळत असतील, तर त्याला एकदम एक ॲस्पिरेशन येतं मनामध्ये, की आता इथून पुढं जाऊन मी खूप मोठा गायक किंवा वादक होणार. अगदी म्हणजे माझं नाव असं खूप मोठं होणार. तर म्हणजे हा मार्ग आहे तो चुकीचा मार्ग आहे. थोडक्यात याच्यामध्ये आपल्याला चांगला गुरु मिळणं, त्यांचं चांगलं मार्गदर्शन मिळणं आणि याच्यामध्ये पेशन्स ठेवणं, की ह्याच्यामध्ये आपल्याला कायम अभ्यासपूर्ण सातत्य त्याच्यामध्ये ठेवणं आणि कला त्याच्यामध्ये वाढवणं हे मी महत्त्वाचं. तुम्हाला ह्याच्याबरोबर एक प्रश्न विचारतो. हां, एक बालकलाकार सांगा, ज्याचं क्लासिकलमध्ये आता नाव आहे. 2 तासाची मैफिल आहे. बरोबर. सांगा. नाही, कोणी नाही. तुम्हाला नाही सांगता येत. बरोबर. बरोबर, बरोबर. ह्याचं कारण असं आहे, हं, मला समजलेलं, हं, की ते जे व्हिडिओ करतायत, हां, हे त्या गुरुने शिकवलेले बोल टाकतायत. हं, ही कला नाही. हं, त्याच्यावर विचार मंथन करून हं, जेव्हा तो स्वतःचे काहीतरी म्हणणं मांडतो, हं. या स्टेपला कोण येत नाहीये. बरोबर, बरोबर, कळलं का? बरोबर. त्यामुळे त्याला काय इथनं पाठी उचलायची टाकून द्यायची आहे. हं, त्यामुळे तो तयार गातोय. पण जेव्हा तुला 2 तास गायचंय, हं, 1.5 तास गायचंय, तेव्हा ती चालत नाही. हं, तुम्ही रटलेलं किती गाणार? मी बरेच गायक असे बघितलेले आहेत, त्यांना धीन दाखवायला लागते. 10 दाखवायला लागतो. बरेच गायक बघितले. मी बरेच असे तबलावादक बघितलेले आहेत. हं, 8.5 मात्रा वाजवतो एखादा सतारिया. नाही, 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 मी नाही वाजवत, मी नाही वाजवत, मी जातो. आता थोडासा प्रसार झाला. हं, 8.5 मात्रा, 9.5 मात्रा पण लोक वाजवत आहेत. पण ही पद्धत आम्ही कशी शिकलो? त्याने काढलात ना 8.5 मात्रा, तर तू वाजव. काहीतरी विचार कर त्यावेळेला. विचार कर. ऑन द बरोबर, स्पॉट. बरोबर. तुला सांगितलंय ना, या डिव्हिजन्स आहेत, या डिव्हिजन्स आहेत. हं, यू थिंक. ते चॅलेंज ॲक्सेप्ट. इथे तुमची कलेची प्रतिभा चालू होते.
नाही तर 8:30 मात्र तोच दुसरा नवीन माणूस रटून वाजू शकतो. हम्म. तो 5 मिनिटं तयार झालेलं सगळं धाड धाड धाड, त्याला पाठी टाकणं म्हणतात. बरोबर आहे. तो करू शकतो तेवढं. बरोबर. म्हणजेच काय की आपण जे एज्युकेशन मध्ये म्हणतो ज्ञान, आकलन, हम्म. त्याच्यानंतर काय ज्ञान, आकलन, ह्या ज्ञानाच्यातनं आकलनपर्यंत जायला पाहिजे. हम्म. आणि आकलनातनं त्याचं कौशल्य व्हायला पाहिजे. आकलनातून कौशल्य. बरोबर. ज्ञानातनं थोडंसं आकलनपर्यंत जात आहेत, हम्म. पण आकलन पण बरोबर नाही देत आता. हम्म. बरोबर आहे. बरोबर. नवीन बोल करतायत. नवीन बोल कुठनं केला, कसा केला, त्याची काय उत्पत्ती आहे, तुम्हाला काय फील झालं, आधीचे याच्यातले कुठले बोल आहेत, हम्म. या सगळ्याचा अभ्यास पाहिजे ना. बरोबर. तुम्ही टला ट लावला म्हणून बोल नाही झाला नवीन. मी थोडासा हार्श आहे या बाबतीत, पण आहे. बरोबर. बरोबर. कारण आम्ही त्या पद्धतीने शिकलोय. बरोबर. पण आपण आपलं सर खूप म्हणजे मला ऐकतानाही वाटलं की आपण विज्ञान आणि कलेचा असा खूप छान संगम केलेला आहे. म्हणजे आपल्या विचारांमध्येही तो बघायला मिळतो आणि आपल्या कलेमध्येही तो बघायला मिळतो. यामध्ये सर आता वाद्य देखील बदलली आहेत. म्हणजे आता पूर्वीसारखी वाद्य तयार करून आपल्याला मिळत नाहीत. हम्म. म्हणजे आता त्याच्यामध्ये सुद्धा सिंथेटिक प्रकार आलाय, हो. प्लास्टिक आलेलं आहे. या सगळ्याचा काही परिणाम झालेला आहे, चांगला वाईट दोन्ही? कसं आहे की सिंथेटिक आलेलं आहे ना, हम्म. त्याच्यातने तुम्हाला लाऊड जो आहे हम्म. तो चांगला खेचता येतो, हम्म. तुमचं वाद्य स्थिर राहतं. हम्म. पण नॅचरल जे आहे हम्म. चमड्याचं वाद्य, ते जे बोलतं ना ते वेगळंच बोलतं. पण तो तबला उतरत नाही असं उतरत सगळ्यांचं नाही, म्हणणं आहे उतरत. की तो एक फार मोठा ॲडव्हान्टेज आहे. हां. काय होतं, आत्ता आपलं टेम्परेचर एवढं वाढलेलं आहे, आपल्या हाताला पण घाम, बरोबर. आपल्याला पण स्वतःला घाम, बरोबर. किंवा एसी लावलं तर एसीमुळे जे काही फरक पडेल तो दिव्यांचा या प्रकाश आहे. हां, त्या चमड्याला तेवढा पेलवत नाही ते. पहिल्यासारखं टेम्परेचर नाही राहिलेलं आहे. त्याच्या ह्याच्यात सिंथेटिक वाद्य सरस ठरते हम्म. की आहे ना, व्यवस्थित राहते, एकसारखं राहते, ओके गुड. कमी मेंटेनन्स. हां, त्याचं फक्त फ्रिक्वेन्सी, नॅचरल फ्रिक्वेन्सी वेगळी जाते, हां. याची जरा शार्प जाते. अच्छा. अच्छा. शार्प जाते, अच्छा. पंच केलं की लगेच साऊंड येते ते. बरोबर. असं. बरोबर. बरोबर. या सगळ्यामध्ये आपण जसं म्हटलं की साऊंड, तर साऊंडचं नॉलेज असायला हवं प्रत्येक कलाकाराला. म्हणजे कुठल्या साऊंड जे म्हणजे साऊंड हे सिस्टीम, म्हणजे आता सगळीकडे आपले कार्यक्रम असतात ते साऊंड सिस्टीमवरती असतात. आता पूर्वीसारखं तर आपले कार्यक्रम बघायला मिळत नाहीत की जे विदाऊट एनी माईक लोक ऐकतायत. कारण आता आपली इच्छा अशी असते, अपेक्षा अशी असते की शेवटच्या रांगेतील माणसांपर्यंत आपला आवाज गेला पाहिजे किंवा त्यालापर्यंत संगीत गेलं पाहिजे. परंतु पूर्वीचे गायक मात्र करायचे. हां. गायक वादकांचा आवाज तिथपर्यंत पोहोचायचा. तर हे ह्याचं तांत्रिक ज्ञान ज्ञान आवश्यक आहे हो साऊंडचं. ना. आता काय झालंय बघा, उस्ताद तिरका खान साहेब वाजवत होते, हम्म. आणि आता इथले आत्ताचे वाजवत आहेत ते, हम्म. या टेक्निकमध्ये फार फरक आहे. हम्म. तो खुला वाजवता, हम्म. कारण त्यावेळेला माईक्स नव्हते. आता तुम्ही या फिंगरिंगवर काम करता, हम्म. ह्या फिंगरिंग आणि या फिंगरिंगला काय म्हणतात, सायमल्टेनियस प्रेशर द्यायचं आहे, हं. त्यामुळे एकदम नाजूक असतं. तुम्ही या लोकांना जर साध्या ह्याच्यात ऐकाल ना, तर म्हणता अरे ह्याचा आवाजच नाही येते, हां. इतकं ते नाजूक असतं. त्या छोट्या फ्रिक्वेन्सीवर काम करतात. आता वादन पद्धती बदलली, हम्म. त्यामुळे तुमचा काय साऊंड चाललाय, हम्म. तुम्ही किती तुम्ही पहिल्यासारखं वाजवायला गेलात घेन, तर तो माईकवाला उडून जाईल. हम्म. बरोबर. त्याला 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 कंट्रोलच होणार नाही तो साऊंड. हो, माहिती आहे ना, ते तुम्हाला बरोबर. माहिती आहे ना, बरोबर. असं बरोबर. लक्षात देन आलं. असं हात करायचे वगैरे वगैरे. बरोबर. तसं नाही चालणार. तुम्हाला असं दाबून एक ठराविक फ्रिक्वेन्सीच काढायची आहे. हम्म. तुमची किती साऊंड जातोय, हम्म. तो हम किती देतोय, हम्म. एवढं करूनही ते प्रॉब्लेम होतोच आहे. हम्म. कारण तुमचे हॉल्स बरोबर नाही आहेत, हम्म. ओपन थिएटर्समध्ये कंट्रोल होत नाही. त्यामुळे थोडंसं ह्याचं नॉलेज पाहिजेच की, आणि तुमचं टेक्निक पण पाहिजे. हम्म. नुसतं माईक सिस्टीम नाही, हां. तुम्ही वाजवला धेन जोरात मारला हम्म. नाही, तिथल्या तिथे वाजवायचे. माईक आहेत आता. बरोबर. आणि सर मी याच्यामध्ये अजून एक असं पाहिलं की तबला वादक जे असतात
त्यांचे हावभाव कित्येकदा जास्त असतात. म्हणजे कित्येकदा ते कुठल्या तरी मोठ्या वादकाची नक्कल करतात किंवा आपल्या गुरूंची नक्कल करत असतात. तर रसिक म्हणून आपल्याला ते थोडंसं वेगळं वाटतं, की काय नक्की चाललेलं आहे. तर काय हावभाव असायला हवेत? एक, तुमचे हावभाव व्यवस्थित असायलाच पाहिजेत. हं, पण तुमच्या हाताचे पोझिशन हं, एकदम स्टेडी पाहिजे. हं. तुमचे हावभाव चांगले पाहिजेत, कारण तुम्हाला त्या लोकांना खिळवून ठेवायचं आहे. हां, चैतन्य आहे ते. हां. इट्स अ परफॉर्मिंग आर्ट. परफॉर्मिंग आहे. आणि किती कोणाचं तरी फॉलो करायचं झालं ना, हं, तरी शेवटी स्वतःचेच हावभाव येतात. हं. तो तुम्ही टाळू शकत नाही ते. टाळू शकत नाही. मी ठरवलं आज झाकीरबाईंसारखं ते हे करायचं, असं करायचं. हं, शेवटी तिथे तुम्हाला कळतच नाही तुमचे हावभाव कसे आहेत ते. बरोबर, ते तुमचे स्वतःचे हावभाव त्याला काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. पण तुमच्या हाताची पोझिशन हं, जर तुम्ही जास्त बदललीत, तर तुम्ही जास्त वेळ वाजवू शकणार नाही. बरोबर. तो हात स्टेडीच पाहिजे. तुम्ही अनिंदो चटर्जी बघा, हं, तुम्ही कुमार बोस बघा, तुम्ही झाकीरबाई बघा. बरोबर, ते भले केस हलवतील, पण त्यांचे हात बरोबर, स्टेडी असायचे. बरोबर. हात एकदा ग्रीप पकडली की ती जास्त हलू नये. बरोबर. म्हणजे मी एका कलाकाराचं वक्तव्य आता मी विसरलो ना, पण तबला सुद्धा गातो असं म्हणायचे ते, की तबला सुद्धा गातोय. आपण लक्ष द्या असं. तर ते ते काय, ते तुम्ही साऊंड काय नेताय? तोच साऊंड करत. साऊंड काय नेताय? बरोबर. तुमच्या हाताला साऊंड काय? हाताला साऊंड असतो बरं का. हं, सगळेच गाऊ शकत नाहीत तबल्यातनं. हं. काही काहींचे असे रद्दड हात असतात की तुम्ही काय पण वाजवा, त्याच्यातनं गाणं तयारच होत नाही. मग त्याला कोणत्याही गुरुकडे टाका, नाहीच होत. तुमच्यात तुमची पर्सनॅलिटी काय? हं, तुम्हाला अटॅकिंग करायचं झालं तर अटॅकिंग सारखं वाजवता येते का? हं. तुम्हाला मुलायम वाजवता येते का? ह्याची पण ट्रेनिंग असते. आणि तेच म्हटलं ना, संस्कार हं. करावे लागतात. बरोबर आहे. आणि शक्यतो आणखीन एक मोठा महत्वाचा मुद्दा, हं, तुम्ही तबला वाजवताय ना, हं, 4 दिवसापूर्वी पखवाज बदलून आलात, हं, त्याच्या 4 दिवसापूर्वी ढोलकी वाजवून आलात, हं. नाही चलेगा. हां. तुम्हाला एकच संस्कार पुढे नेता आला पाहिजे. हं, आम्हाला ढोलकला हात लावून नाही दिलाय. हं, वाजवता येणार नाही असं नाही. हं, थोडं बघितलं इकडे तिकडे तर आम्हाला वाजवता येईल. हं, पखवाजला हात नाही लावून दिलाय. हं. कारण त्याचा या टाईपने ना, हॉरिझॉन्टल आहे. बरोबर. आमचं या टाईपने. शेवटी एक ताकद डेव्हलप होते. पेशींची ओके. पण ताकद डेव्हलप होते. ओके, ओके. जसं आपण गोळ्यांचं म्हणतो, मेडिसिनच्या. हं. आज ही गोळी खाल्ली, उद्या दुसरी गोळी खाल्ली, कसं होतं? गडबड होते. बरोबर, तापाचीच आहे ना दोन्ही, पण बरोबर, गडबड होते. तसं तुम्ही इकडे केलं, बरोबर. भजनात सुद्धा वाजवताना हं, आम्हाला सांगितलं जायचं की या या टोनपेक्षा जास्त जोरात वाजवायचंच नाही. त्याने काय पण वाजवू देत. हं. याची ना एक इलास्टिसिटी आहे बरं का, या पेशींची. अच्छा. या पेशींची इलास्टिसिटी जर गेली, हां, तर ते डेड होतात. हां, डेड झाले की हात चालत नाही, आणि म्हणून म्हणतात हात खराब झाला. हां, तुम्हाला ती पेशींची इलास्टिसिटी मेंटेन ठेवायची आहे. हे विज्ञान आलं आता. हां. पण आता हातांची माझा हात काळजी बघा कशी तुम्ही, घ्यायची? हाताचा माझा हात बघा, सॉफ्ट आहे. सॉफ्ट आहे. हो. तुम्ही दुसऱ्यांचे हात बघा, असे कडक असतील. कडक असतात. बरोबर, जसं आत्ता का व्यायाम करून आलेले आहेत. बरोबर. त्या कडक हाताने नाही वाजणार, जोरात वाजेल. हं, पण ते असे नाही वाजणार ते. बरोबर. ही स्पंदन आहेत, हं, व्हायब्रेशन्स आहेत. बरोबर. यू हॅव टू प्ले विथ व्हायब्रेशन्स. म्हणजे त्या 2 मात्रांमधलं जे जे आहे नो ते नो ना, आपल्याला दिसत नाही. मात्रांमध्ये ते हां. बोलायचे ना, ना बजाना सिखा हूं अभी तो. हो, हो. ते हे होतं ते. हा विनयशीलता नाही आहे. हां. ते कळतं की अरे हा असा डीप जातोय ना, हा डीप जातोय ना. याची एकच फ्रिक्वेन्सी वरती जाते. ना कसे मारतात, मध्येच मारतात. हां. तो धीन पण असतो, ना पण असतो. हं. त्या नाची एक टेक्निक आहे. या साईडच्या एवढ्याशा भागाने ना बसला पाहिजे, तर ती चिकारी जाईल वरती, हां. आणि तरच ती सतारी बरोबर मॅच होईल. तुम्ही सतारी बरोबर वाजवलं ना पखवाज, हं. सतार मरून जाईल. त्याला अशी बारीक त्या काय म्हणतात त्याला, झाल्याबरोबर त्याच्याबरोबर अशी बारीक गेली पाहिजे ती फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी मॅच व्हायला मॅच पाहिजे. व्हायला पाहिजे. ती बरोबर, बारीक असते फार. बरोबर. म्हणजे ताकद लावण्यापेक्षा ताकद रोखून धरण्यात जास्त कला असते.
कित्येकदा मी असं ऐकलंय की जे आपण शिकलेलो आहोत त्याच्याही पेक्षा काहीतरी वेगळंच आपल्यासमोर येतं. तर ते हाऊ टू डील विथ इट? नाही, आता तो काय लोक म्हणतात माहिती का, हं, स्पॉन्टेनियस आहे, स्पॉन्टेनियस. हं. स्पॉन्टेनियस. मी गायलो, आज स्पॉन्टेनियस गायलो. हं, मी तबला वाजवला, स्पॉन्टेनियस वाजवलं. हं. स्पॉन्टेनियस तिहाई आली. हां, मला ह्याच्यात विश्वास नाही. हां. तो माणूस जो अभ्यास करतो ना, तो 100 गोष्टींचा अभ्यास करतो. हं, तो एक तयार होत असतो. आणि मग मी म्हटलं ना, मी झिरो होतोय आता. हं, ऑन ऑन स्टेज मी झिरो होतोय. हं, आणि मी सांगतो की मला काय वाटेल ते मी सादर करतो. हं, दॅट इज ओनली स्पॉन्टेनिटी. पण त्या स्पॉन्टेनिटीमध्ये तुझ्या भात्यात 100 बाण आहेत. कुठला बाण काढायचा, हं, ह्याला स्पॉन्टेनिटी म्हणतात. हं. तुमचा अभ्यास नसेल तर स्पॉन्टेनिटी येणार नाही. माझ्या मते इतर क्षेत्रातील अभ्यासाचा देखील उपयोग होतो. हो, फ्युजन आहेच ना शेवटी. हं. केमिस्ट्री फिजिक्स फ्युजन झालं म्हणून काहीतरी वेगळा शोध लागला. बरोबर, तसंच आहे ते. तुम्ही सतारीमध्ये काहीतरी फ्यूज केलं बरोबर. तर तुमचं काहीतरी वादन वेगळं झालं. तुम्ही गाण्यात काहीतरी फ्यूज केलं तर तुमचं वादन वेगळं झालं. तुमची पर्सनॅलिटी काय. हं, आता जनरली तबलावादकाची पर्सनॅलिटी अटॅकिंग असावी, हं, ही ही गोष्ट आहे. हं, कारण काय की ते जे आहे इन्स्ट्रुमेंट ते डेड असतं. हं, ते चमडं असतं, ते डेड असतं. हं. त्याच्यात तुम्हाला आत्मा फुंकायचा असतो. तुम्ही हमला केल्याशिवाय तो जागृत होत नाही. बरोबर. पण तीच गायकाची पर्सनॅलिटी सॉफ्ट असायला पाहिजे. तेव्हा तुम्ही तबलावादक बघा, काय हं, बोला. हं. तो गायक, हा कैसे आप, क्या बरोबर, चल रहा है, बरोबर आहे ना, असे असतात. बरोबर. आणि वाद्यांचं असं असतं, की म्हणजे कित्येकदा असं मी पाहिलं, की गुरूंकडून मिळालेलं जे वाद्य असतं, तेच आम्ही कंटिन्यू करतो वाजवताना. म्हणजे आमची एक इमोशनल अटॅचमेंट असते त्या वाद्यात. काही वाद्यांचे असे अटॅचमेंट, असते. काही पहिले जे तबले होते हं, ते चांगले बनवलेले होते. हं, आताचे लाकडांच्या क्वालिटी पण चांगल्या नाहीत. हं, त्याच्यातनं मॅन्युफॅक्चरर पण बरोबर नाहीत. हं, त्याची रचना म्हणजे तबल्याचा आकार कसा असावा, खाली खूप मोठा घेर आणि वरती निमुळता. हं. आताचे बरेच तबले सरळ असतात. सरळ सोट असतात. बरोबर. मग ते बोलतात ना, जुनं लाकूड, हं, बरोबर. कारण त्याचा बेस चांगला असतो. मला पण हे फार उशिरा कळलं. बाबा म्हणाले, अरे खाली बेस कमी आहे का. बेस कमी आहे. हं. म्हणजे म्हटलं मग त्याचा त्याने काय सुद्धा होतं. ध्वनीमध्ये आवाज हा, होतो. ध्वनीमध्ये फरक पडतो. अ, खूप आपली मुलाखत मोठी होती पण शेवटचे एक दोन प्रश्न की आता नवीन AI आलेला आहे आणि AIमध्ये तंत्रज्ञान इतकं वाढलेलं आहे की आता तुम्ही तानपुरा, तबला, कुठलंही इन्स्ट्रुमेंट त्याच्यामध्ये वाजू शकतं. ह्याचा थेट परिणाम हा कलाकारांवरती होतोय. तर याबद्दल आपलं काय तो प्रतिक्रिया? ऑलरेडी झालेला आहे. हं, कारण आता माझा एक मित्र आहे, शहनाई वादक. हं, त्याच्याकडनं सात सूर वाजून घेतले रेहमानने. हं, आणि म्हणाल जा, हं, आता त्याचं कॉम्बिनेशन केलं त्याने हं, आणि सगळं वाजवून टाकलं. म्हणजे फिल्म इंडस्ट्री गेली. हं, आता फक्त काय राहिलं, क्लासिकल म्युझिक राहिलं. हं, तिथे तुम्हाला हे करताच येणार नाही, कारण तिथे लाईव्ह आहे सगळं. आणि तिथे लाईव्ह आहे ते स्पॉन्टेनियस आहे. स्पॉन्टेनियस AI काही करू शकत नाही. ते पण सर फीड आहे. आता आपण प्रश्न विचारला की आपल्याला उत्तर मिळतंय ना AIनं. पण ऑन स्टेज नाही आहेत. ऑन स्टेज येत नाही. ओके. ऑन स्टेज नाही येणार तो. हां. जसं की एक इमोशन करायची आहेत आपल्याला, हं, ती नाही तो करू शकत. म्हणजे तबलावादक लावून ठेवला, हं. तो धा दिन दिन धा, मला सांगितलंय ना, फीड प्रोग्राम केलाय, बरोबर. तो तसंच लावणार ना. हं. शेवटी एनर्जीची देवाणघेवाण आहे ती होणार नाही. ती आणि मशीननं होणार नाही. होणार नाही. आणि जोपर्यंत माणसाला एनर्जी नाही मिळणार, हं, ती गुरूंकडनं असू दे, ती को आर्टिस्टकडनं असू दे, तुम्ही तग धरू शकत नाही हं, AIने. हं, कारण तो आता AI झालं ना, आता प्रॉब्लेम्स वाढले. म्हणजे आता परत माझं विज्ञान चालू झालं, हं, की तुम्ही सायकोलॉजिकली आयसोलेट व्हायला लागलात. हं.
आणि आयसोलेशन जर झालं हं. तर तुमचं ब्रेन तसं वर्क नाही करणार जे पहिल्या बरोबर, लोकांचं करत होतं. बरोबर, बरोबर. तुम्हाला स्पॉन्टेनियसली काही ना, तुम्ही पहिलं पडणार, हा ह्याचं काय करायचं सांगा. किंवा तुम्ही आता जे ताल 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 वाद्य लावून गाता हां. आणि तबलावाला आला की हे गडबडतात. अरे बरोबर, हे क्या हो गया. बरोबर. मला तिथे तर येत होतं, इथे येत नाही. कारण इमोशन्स क्रिएट झाली, हं, स्पॉन्टेनियसटी क्रिएट झाली हं, आणि तिथे तुम्हाला क्लासिकलमध्ये नाही चालू शकत हं. ते. मी सर त्याचं एक उदाहरण पाहिलं होतं, की एआयला असं मी सांगितलेलं, की हा ताल कोणता आहे हे ओळख. आणि त्याला बेसिक ताल दिला तो त्याने ओळखला. पण लाईव्ह प्रोग्राममधील त्याला ऐकवलं तर त्याला लक्षात आलं नाही, की हे कुठला ताल कारण आहे. बरेच बरेच आवाज येत आहेत ना, तो वेगवेगळे तो वेगळं करू शकत नाही. हां. आणि तो स्टडीसाठी चांगला आहे. हं, म्हणजे मी हा प्रयत्न केला होता की ठीक आहे, या 16 मात्राचे काय काय बायफॅब्रिकेशन्स येतील. हं, त्याने दिले 3.5, 4.5, 5.5 वगैरे करून करून सगळे दिले. हं. इम्प्लिमेंटेशन पण मलाच करायचं आहे. इम्प्लिमेंटेशन ते करू शकत नाही. हम्म. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि ते इम्प्लिमेंटेशन कसं आहे, त्याला सांगितलं 4.5 मात्राची ती आई लाव, हं, तर तोही ती सांगेल तुम्हाला ही लावायची. पण मला आत्ता वाटलेली 4.5 मात्राची ती आई मी जर लावली बरोबर. तर ती स्पॉन्टेनिटी त्या लोकांपर्यंत पोहोचते. आत्ताचं उदाहरण सांगतो. अर्जुन बरोबर मी वाजवत होतो. मी हात टाकल्यानंतर ना ती मुलं अशी ब्राईट झाली. हां, मलाही आनंद झाला बरोबर. की आपण हात टाकल्यानंतर मुलं ब्राईट झाली. हं, ही इमोशन्स मी दिली ना त्यांना, दिली. मी एनर्जी दिली, बरोबर, बरोबर. पोहोचलं ते. पोचलं ते. हं, पोचलेला मलाही आनंद झाला ना, की मी हात टाकलेला त्यांच्यापर्यंत पोचला. बरोबर. असं. आणि सर शेवटचा प्रश्न, की म्हणजे आता आपल्याला एआय टाळता नाही येणार. म्हणजे एआयचा वापर आपल्याला थोडा मर्यादित केला पाहिजे, पण तो ज्याच्या त्याच्या विचारशक्तीनुसार केला पाहिजे, की जेणेकरून विचार करण्याची शक्ती आहे त्याच्यावरती त्याचा परिणाम होता कामा नये. ह्याच्यामध्ये सर या क्षेत्रात काम करण्यासाठी म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याकडं तो एक स्पार्क असेल, की त्याचं आकलन शक्ती चांगली आहे, संगीत ज्ञान आहे, ते ते तो वाढवू शकतो. आपल्याला लक्षात येतं, की या विद्यार्थ्यामध्ये हे गुण आहेत. तर त्याला आपण काय प्रोत्साहन दिलं पाहिजे या क्षेत्रामध्ये येण्यासाठी? त्याला प्रोत्साहन असं दिलं पाहिजे, हं, की पहिले तर त्याला चांगला गुरु द्यायला पाहिजे. हं, तो गुरु नीट ओळखून घ्यायला पाहिजे, की हा गुरु देणार आहे की नाही. हं, आजकाल हा पण प्रॉब्लेम झालेला आहे. हं, तो देतोय की नाही, त्याच्याकडे नॉलेज आहे की नाही, तो परफॉर्मर आहे की नाही. हं, म्हणजे पहिला गुरु द्यायला पाहिजे. त्याला प्रॅक्टिस करण्यासाठी उद्युक्त केलं पाहिजे. हं, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे कुठेही परफॉर्मन्स करायला. हं, पण ते परफॉर्मन्स झाल्यानंतर परत त्याला जागेवर पण आणता आलं पाहिजे. हं. जे अवघड आहे. जे अवघड आहे. हां, पण ते त्या आई-वडिलांनी केलं पाहिजे. हं, आणि माझा थोडा आक्षेप असाच आहे, हं, की सगळे जे बिघडवतात ते आई-वडीलच बिघडवत आहेत. हं. त्यांना एकाच वेळेला आय-ए-एस पण मुलगा व्हायला पाहिजे. त्यांना एकाच वेळेला तो गाणं आणि तबल्यात पण जोरदार मास्टरी केली पाहिजे. पाहिजे. त्याला एकाच वेळात तो धावला पण पाहिजे चांगला. हं. तो एकाच वेळात त्याने अजून काही 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 केलं पाहिजे. असं नाही होत. पण तुम्हाला सर आता सगळ्यांचं म्हणजे जगाचं आपलं असं म्हणणं आहे ना, की मल्टी पर्सनॅलिटी तुमची पाहिजे. 2 करू शकता तुम्ही. हां. मल्टी पर्सनॅलिटी म्हणजे मल्टी म्हणजे किती? किती? मल्टी म्हणजे तुम्ही एक सेफ ग्राउंडमध्येच राहू शकाल, एक ही आहे. हं, आणि एक तुम्ही रिस्कमध्ये जाऊ शकाल, ही एक आहे. हं. याला मल्टी म्हणणार. आता बरोबर, मी जसं आहे, मी प्राध्यापक आहे आणि मी कलाकार आहे. मल्टी पर्सनॅलिटी आहे ही. बरोबर, बरोबर. म्हणून पण मी चेसमध्ये अतिशय खूप चांगला होतो. हं, मी कॅरममध्ये चांगला होतो. मी काय क्रिकेटमध्ये चांगला. मला सगळ्या गोष्टी ड्रॉप करायला लागल्या. हं. बरोबर. शेवटी मी काय किती आपली घेऊन जाणार? आपलं आवड काय आणि कौशल्य काय याच्याकडे आपण वेळ दिला पाहिजे आणि तिथं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तुम्हाला मॅनेजमेंट पाहिजे. मॅनेजमेंट पाहिजे. टाईम मॅनेजमेंट, की मी काय करू शकतो एवढं दिलेल्या वेळात आणि 70 वर्षाच्या 80 वर्षाच्या आयुष्यात. बरोबर, ते तुम्हाला आता टाईम मॅनेजमेंट आली. बरोबर. हां, तुम्ही करू शकता ना, धावू पण शकता. पण मग त्याचा रिझल्ट काय झाला, हं, की तुम्ही सगळ्या ह्याच्यात मी खूप माणसं अशी बघितलेली आहेत मोठमोठी हं, आय-एस लेव्हलची लोकं, मोठमोठ्या प्राचार्य वगैरे, जे नंतर रडत होते, हं, की आम्ही थोडं गायलं असतं तर बरं झालं असतं. हं, आमची आवड होती ती आम्ही मारली. हं. रडताना बघितलेले. आम्ही तबला वाजवला असता याला काही अर्थ नाही. तू प्रयत्न केला का? बरोबर.
मी असं सहज वाजवेन, खाली बसून नाही, तिथे बोल वरती, मी असं सहज वाजवेन. रंगमंचावरती सांगा. हां. तर ते जे टाइम मॅनेजमेंट आहे, व्हॉट इज द टाइम मॅनेजमेंट इन युअर लाईफ, दॅट इज इम्पॉर्टंट. मग आपण आधुनिक काळामध्ये टाइम मॅनेजमेंट करू शकतो. करू शकतो. म्हणजे आपण एक्सक्युजेस द्यायचे नाही की नाही. मला वेळ मिळाला नाही, तुम्ही म्हणजे तुम्ही डिस्ट्रॅक्ट तु- होऊ नये. तुम्ही ऍक्टिव्हिटी किती करताय त्याला हां. हे आहे ना. बरोबर. ती जी गोष्ट आहे ना आपण पंचतंत्रात सांगितलेली, हां. की इथनं धावायला सुरुवात कर. हो. हा, हो. जितकं धावशील तितकं तुझं जमीन. अरे तू किती धावशील, हार्ट अटॅक येतोपर्यंत. बरोबर आहे. मग तुला पण इथे पण तेच ना, की आता तुला दिलेलं आहे नॉलेज दिलेलं आहे, तुला स्किल दिलेलं आहे, बरोबर. तू किती धावणार आहेस, हम्म. धावतच सुटलाय. हम्म. मग त्याला कळलं की अरे आपण रॉंग डायरेक्शनला धावलो. असं नाही व्हायला पाहिजे. बरोबर आहे. तुम्हाला कुठली मंजिल मिळेल माहीत नाही, पण तुम्ही योग्य डायरेक्शनने धावलात तर तुम्ही 75% तर जाल, 100ला नाही गेलात तर बरोबर. 100च गेला पाहिजे, अशी वृत्ती नाही पाहिजे तुमची. बरोबर. सो एक झाकीरबाईंचं वाक्य छान छान आहे, एज इज नॉट इम्पॉर्टंट, मायलेज इज इम्पॉर्टंट. तुमचा प्रवास किती आहे, बरोबर आहे. प्रवास तर चालू ठेवला पाहिजे. हम्म. तुम्ही कुठे पोचाल हे कोणीच सांगू शकत नाही. बरोबर. पण तो प्रवास तुम्ही छान करणं हे आपल्या हातात आहे. बरोबर आहे. सर, खूप छान वाटलं. आज नाध्यास प्रोडक्शन हाऊसमध्ये आपण वेळात वेळ देऊन आमच्याशी आपले सांगीतिक विचार इथं मांडले. त्याबद्दल आपला मनापासून आभारी आहे आणि खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा आम्हाला असाच वेळ द्या आणि आम्हाला अजून आपल्याकडून ऐकायला मिळेल. आपली वादनकलाही आम्हाला त्यानिमित्तानं आम्हाला ऐकायला मिळेल. अशी इच्छा मी इथं या ठिकाणी जरूर. व्यक्त करतो. थँक्यू. तुम्ही अतिशय छान पद्धतीने एकदम स्मूथ इंटरव्ह्यू घेतलात. तुमचं स्किल फार आवडलं आम्हाला. थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद सर. तर आजचा नाध्यास प्रोडक्शन हाऊसचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियांची वाट आम्ही बघत आहोत. नाध्यास प्रोडक्शन हाऊसच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, पाहत रहा, ऐकत रहा. धन्यवाद.